हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. सकाळी उठली, सकाळचा कामं आवरली आणि दादानी तर आज नाश्त्याला उकडलेली अंडी खाल्ली होती. मग आम्ही तर व्हेजिटेरियन होतो आणि भूक लागली होती. म्हटलं काय करता येईल असं झटपट, म्हणून मग म्हटलं बेसन पीठ जे असतं ना आपलं चण्याचं पीठ, त्याचे म्हटलं असे छोटे छोटे पोळे टाकावे. म्हणून मग बेसन पिठामध्ये फक्त लाल तिखट, मीठ, हळद ते टाकलं आणि पाण्यामध्ये असं मिक्स करून घेतलं आणि ते लगेच असं तव्यावर टाकलं आणि त्यानंतर ते झटपट खायला रेडी झाले. आणि ऑलरेडी आमच्याकडे शेंगदाण्याची चटणी तर बनवलेलीच असते, कारण ती बरेच दिवस राहते. काही पण असे डोसे बनवले, काही पण बनवले तर ते आवडते सगळ्यांना आणि मग सगळे खातात. मग तेच डोसे आम्ही ते पोळे म्हणेन मी, डोसे म्हणण्यापेक्षा ते बेसन पिठाचे पोळे असे गरमागरम खायला खूप छान लागतात. आई म्हटलं ते बनवून घे. मी पण फर्स्ट टाईमच गेले होते, पण टेस्टी लागले. मग त्यानंतर ते आम्ही बनवून घेतले आणि मग त्या सगळ्या त्या पोळे होते त्याचं मग आम्ही सगळ्यांनी छानपैकी बसून नाश्ता करून घेतला. राधाला टी व्ही लावून दिली होती, तर राधा तिथे टी व्ही बघत छानपैकी बसली होती. आणि दुर्वाला स्कूलचा होमवर्क राहिला होता तिचा कालचा. मग तिला तिचा होमवर्क कंप्लीट करण्यासाठी बेडरूममध्ये बसवलं होतं. मग त्यानंतर मी असे पटापटा जे पोळे आहेत ते बनवून घेतले आणि मग त्यांनासुद्धा खायला दिले. मग त्यांना विचारले कसं लागतं, आज फर्स्ट टाईम केले होते. मग त्यांना पण ते आवडले आणि घरच्यांना सगळ्यांनाच आवडले. त्यानंतर आज काय पावसाने जरा विश्रांती घेतली होती, काय पाऊस वगैरे काय पडला नव्हता, त्यामुळे बऱ्यापैकी ऊन असं होतं आमच्याकडे. तिला मी सांगत होते की तू माझ्या बाजूला सोफ्यावर बस, पण नाही, तिला तिथे खिडकीतच बसायचं होतं आणि खिडकीत बसूनच तो नाश्ता करायचा होता. मग तो गरम होता तरी पण ती त्याला असं भाजत होतं म्हणून असं कोपऱ्याला पकडून अशी ते खात होती. मग शेवटी ती हट्टाने त्या खिडकीतच बसली आणि अशी उलटी फिरून टी व्ही बघत बसली होती. त्यानंतर दुर्वाचे पप्पा सुट्टीवर येणार होते. मग त्यांनी अगोदरच सांगितले होते की शेंगदाण्याचे लाडू करून ठेव, कारण तिथे आता एकटे राहत असल्यामुळे नाश्ता वगैरे तर कोण बनवून देणार. त्यामुळे ते मला म्हटले की मी येईन तर सकाळी उठून ऑफिसला जायच्या आधी लाडू वगैरे खाऊन जाईन तेवढं, म्हणून मग तू बनवून ठेव. म्हणून त्यासाठी ते येण्याच्या आदल्या दिवशी म्हटलं मग पटापट जेवणं वगैरे आमची आवरून घेतली आणि मग संध्याकाळीच मी जे लाडू असतात आपले, जे साधे आपले जे गुळ शेंगदाण्याचे लाडू असतात ते पौष्टिक तेवाले मग बनवायला घेतले. मग त्यासाठी बरंच अर्धा किलोपेक्षा जास्त शेंगदाणे भाजले होते, कारण भरपूर 8-1 दिवस पुरतील असे लाडू बनवायचे होते. त्यामुळे मग गप्पा मारत माझं चाललं होतं शेंगदाणे भाजणं. आणि एकीकडे त्यांना मी म्हटलं होतं की मला गूळ खिसून द्या. मग कसं शेंगदाणे भाजून थंड होईपर्यंत मग कसा त्याला वेळ जातो, मग त्यामुळे मग माझं चाललं होतं हळूहळू काम. त्यानंतर राधाचं येणं जाणं तर किचनमध्ये चालूच होतं, त्यामुळे तिला तिथे दादाने थोडंफार लागणारं सामान आणलं होतं. मग ती पिशवी काढून खोलून सांगत होती, हे आणलं आहे, ते आणलं आहे, तेल आणलं आहे, शेंगदाणे आणले. मग तिची अशी वळवड चालू होती आणि येणं जाणं, अशा फेऱ्या मारणं, खेळणं, तिची मस्ती करणं ते चालूच होतं. तुला एक बांधायला हे कोणाचं आहे? चांगलं पाणी घ्या. भरली का परत? भरली का? माझे काम करून पाय दुखत होते, म्हणून म्हटलं चला जरा बसून शेंगदाण्याचे लाडू बांधावे, जेणेकरून जरा पायाला पण आराम मिळेल. तर कशाचं काय, मी बसली लाडू करायला तर दुर्वा आली की तिचं म्हणणं की मम्मा मला पण करायचं तुझ्यासारखं. म्हटलं ठीक आहे कर. तिला आणि मला दोघींना पाहून राधासुद्धा आली आणि मग तिचं पण म्हणणं होतं की मला पण करायचं आहे, पण ती करणं कमी आणि सांडासांडी जास्त करते. म्हणून नंतर मी आईंना हाक मारली आणि आईंना म्हटलं तिला तिकडे घेऊन जावा बाहेर, म्हणजे आम्ही पटापटा लाडू करून घेतो. पण थोड्या वेळापुरती ती गेली तिकडे, पण परत तिचं येणं जाणं चालूच झालं. मग थोड्या वेळानंतर मी पाहिलं की ही काय ऐकत नाही राधा, म्हणून दुर्वालासुद्धा म्हटलं की तू पण बस झाला आता, तू पण काय बांधू नको आणि तूही तिच्याबरोबर जा, म्हणजे ती पण तुझ्याबरोबर खेळेल. तरी पण दुर्वा गेली थोड्या वेळाने, तरी पण राधा काय ऐकत नाही. शेवटी मी उठली आणि उरलेले जे लाडू होते ते सगळे उभे राहून पटपट बांधून घेतले. दीदी बरोबर बिल्डिंग बनवा, जा बिल्डिंग बनवा.
जेवण झाल्यानंतरची जी कामं असतात किचन ओटा साफ करणं, भांडी घासणं, सगळं करणं ते सर्व आम्ही अगोदरच करून घेतलं होतं. त्यामुळे बऱ्यापैकी रिलॅक्स होतो आणि मग पटकन लाडू बांधून घेतले. मग रेडी खाण्यासाठी लाडू झाले. ते बरेचसे त्यांना दिले आणि थोडेफार आम्हालासुद्धा खाण्यासाठी ठेवले होते. मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.